बाजूला बँकेच्या सगळ्या मॅनेजमेंटचं कौतुक, अण्णांचं कौतुक करायला पाहिजे, पण स्वर्गीय अण्णाभाऊंची सुद्धा आठवण आणि प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. महाराष्ट्रात, देशात सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीच्या बँकांमध्ये आपण पुढे आहोत, जिल्ह्यात तर आपण पुढंच आहोत. हे आपल्या सगळ्यांच्यासाठी भूषणावं आहे. मला असं वाटतं की स्वर्गात सुद्धा अण्णाभाऊंना खूप समाधान वाटत असेल की आम्ही सुरू केलेलं काम या नवीन पिढीनं सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आणि तोलामोलाने हे पुढे घेऊन गेलेत. याच गोष्टींची आवश्यकता आणि अपेक्षित आहे की ज्याच्या माध्यमातून आज मल्टीस्टेटला आपण आहोत. भविष्य काळामध्ये शेड्यूल बँकेच्या माध्यमातून सुद्धा या देशातल्या उत्कृष्ट बँकांमध्ये आजरा अर्बन बँकेचा समावेश असावा, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचं नियोजन आपण सगळेच जण करताय. राजकारणामध्ये आम्ही सगळेच जण सहभागी असलो, आदरणीय अशोकांना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या समेत सहभागी असले तरी आजरा बँक आणि आजरा अर्बन बँक याचा एक वेगळ्या पद्धतीचा असणाऱ्या कामकाजाची शिस्त, तिथं कुठल्याही पद्धतीच्या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा बँक आणि बँकेची शिस्त, अर्थकारणातली शिस्त, ह्या ज्या काही सगळे निकष आपण घातलेत त्यामुळंच ही सगळी प्रगती होते. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं राज्यात आणि देशातल्या सर्वोत्कृष्ट बँकांमध्ये आपण सगळेजण पुढे जाऊ आणि त्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील राहूया, अशा पद्धतीची विनंती करतो. चंदगडमधल्या या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या शाखेचे चेअरमन असतील, इथले सर्व कर्मचारी असतील आणि विशेषतः पूर्वीपासून अण्णाभाऊंच्यापासून आजपर्यंत आजरा बँकेसाठी सातत्यानं मदत करणारे इथले सर्व सभासद, कर्जदार, कर्मचारी, इथले सर्व मान्यवर, या सगळ्यांची सुद्धा निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचे अभिनंदन आणि आभार मानायला पाहिजे. कारण कुठलीही बँक येत असेल तर त्या बँकेला तिथल्या स्थानिकच्या माणसांचा विश्वास मिळवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि साहजिकच हा विश्वास इथंच नाही तर मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय शिवाजीराव पाटील साहेबांनी केला की मुंबईमध्ये सुद्धा, मग ती मुंबईची डेलाई रोडची शाखा असेल, कल्याण डोंबिवलीची शाखा असेल, अन्य कुठल्या शाखा असतील, आणि आता तरी मल्टीस्टेटच्या निमित्तानं देशभरामध्ये आपण सगळेजण निघाला आहे, तिथं सुद्धा तुमच्या संस्थेचं काम, त्या माध्यमातून असणारं एक वेल रेप्युटेशन आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा सहभाग आणि अर्थकारणाची गती आपण सगळेजण वाढवताय. अजून प्रचंड काम आपल्याला करायचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळेजण निघालोय आणि या सगळ्या उदंड अशा पद्धतीच्या आपल्या कामाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, चंदगडच्या शाखेच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. अजूनही चांगल्या पद्धतीनं आपल्या कामाची आम्हा सगळ्यांना आवश्यकता आहे. आपल्या बँकेचा उत्कर्ष होणं आणि त्या बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार आणि कमी व्याजाच्या सेवा मिळणं हे आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आदरणीय भरमू असतील, आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब असतील आणि या राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मी असेल, आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, आमच्या पतसंस्थेचे सगळे सहकारी सुद्धा इथं उपस्थित आहेत. खरं तर आपण सगळेजण एका बाजूला या सगळ्या बँकांचा जितका उत्कर्ष होईल तो आपल्या सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे. कारण सावकाराच्या दारात जाण्यापेक्षा बँकेच्या माध्यमातून माफक अशा व्याजाच्या माध्यमातून लोकांना सेवा मिळणं अतिशय आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्या बँकांची सेवा ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज आम्ही सगळेजण बघतोय, विशेषतः महाराष्ट्रातल्या पतसंस्थांसाठी भाऊ मी काम करतोय आणि पतसंस्थांसाठी काम करत असताना अनंत अडचणी आमच्या सगळ्यांच्या समोर होत्या. परंतु मी आपल्याला सांगतो की आता आपल्या सगळ्या प्रश्नांना ज्या पद्धतीनं गतीनं आम्ही पुढे घेऊन निघालोय त्या पाठीमागची माझी भूमिका आणि भावना एवढीच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सावकाराच्या जाळ्यातनं जर काय लोकांना सोडवायचं असेल, आमच्या सगळ्या यंत्रणेला जर काय चांगल्या पद्धतीने गतिमान करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पतसंस्था, चांगल्या बँका ह्या लोकांच्या प्रती अतिशय उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या पुढं तयार झाल्या पाहिजेत, पुढं गेल्या पाहिजेत, त्यांना शासनानं मदत केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांसाठी आजरा अर्बन बँक ही दीपस्तंभ म्हणून काम करेल, अशा पद्धतीचं काम यापूर्वी सुद्धा, आता सुद्धा आणि भविष्यात सुद्धा होईल, अशाच पद्धतीचं आपलं काम आहे. या सगळ्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आज आपण सगळेजण आजरा अर्बन बँकेच्या निमित्तानं इथं आलोय. आदरणीय अण्णांनी भाषणात आपल्याला सांगितलं आणि त्याचबरोबर भाऊंनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये त्यांच्या शैलीमध्ये आजऱ्यातले प्रश्न, बँकेचे प्रश्न आणि त्याचबरोबर या विकासाच्या सगळ्या कामाला सुद्धा कशी गती द्यायला पाहिजे यासाठी सातत्यानं त्यांची असणारी धडपड सुद्धा आजच्या भाषणातून व्यक्त केली. मी आपणा सर्वांना सांगतो की ज्या पद्धतीनं शिवाजीराव पाटील साहेब काम करतायत, खरं म्हणजे हा माणूस रांगडा आहे. त्याला नियम माहीत नाही, त्याला कायदा माहीत नाही, त्याला काहीच माहीत नाही, पण त्याला एवढंच माहीत आहे की माझ्या चंदगडचा विकास झाला पाहिजे. आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून आम्ही डेप्युटीसीला बसलो की मला सुद्धा मुश्रीफ साहेब म्हणतात, अरे बाबा आता शिवाजीरावला तेवढा थांबव, इथंपर्यंतचं जे काही काम आहे
त्या सगळ्या कामामध्ये आम्हा सगळ्यांच्या समोर सातत्यानं या चंदगडच्या विकासासाठी अगदी ज्याला आपण असं म्हणू की अगदी वेडा तर दौडले वीर मराठे साथ अशा पद्धतीचं काम करण्याची भावना त्यांची जी आहे, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या टप्प्यामध्ये पर्यटनाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, भविष्य काळामध्ये शिवाजी भाऊंच्या नेतृत्वाखाली चंदगडचं एक वेगळं रूप नवीन पिढीला दिसेल एवढं चांगलं काम करण्याची धावपळ आणि धडपड ते करतायत. त्या सगळ्या धावपळ धडपडीला व्यासपीठावर असणारे आदरणीय अण्णा जे असतील, आमचे अण्णा असतील अशोकांना, आणि आम्ही सगळेजण सुद्धा त्यांचे सहकारी, त्यांचे बंधू म्हणून त्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून चंदगडच्या विकासासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत. त्यामुळे हे सगळे प्रश्न जे असतील त्या सगळ्या प्रश्नाला खूप चांगल्या पद्धतीने गती देण्यासाठी आम्ही सगळे निघालो. मगाची शक्तीपीठ महामार्गाचा विषय काढला. खरं म्हणजे त्यांच्याच मोंडपणानं असं म्हणूया तो इकडं आलाय. आता त्यांच्या मोंडपणानं आल्यामुळं मला त्याचा फटका बसलाय, कारण पहिला गावं होती ती कमी होती, आता अण्णा गावं एवढी वाढलेत की मी आजऱ्यात यायचं काय, राधानगरीत जायचं काय, भुजरगडात फिरायचं काय अशी माझी अडचण झाली. पण मला ज्या वेळा भाऊ भेटतायत शिवाजी भाऊ, तर मला म्हणतात अजिबात तुमची जबाबदारी आहे, ती सगळा शक्तीपीठ झाला पाहिजे. या सगळ्यामधला शेतकऱ्याचा समन्वय महत्त्वाचा आहे. शेतकरी आणि त्याला असणाऱ्या इरिगेशनच्या सगळ्या गरजाच्या प्रमाणे आता असणारं लँड होल्डिंग, यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे, राजकारणामध्ये आपण दोन गोष्टींकडे पथ्य दिलं पाहिजे. विकास झालाच पाहिजे, पण त्या विकासाला ज्यांच्या समवेत आपल्याला सगळ्यांच्यासाठी करायचं आहे त्यांना घेऊन जायचं आहे. मला असं वाटतं की एका बाजूला शिवाजी भाऊंची धडपड आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या बरोबरचा समन्वय, अशाच पद्धतीनं ह्या विकासाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जाऊया. केवळ एवढ्यावरतीच ते थांबलेले नाहीत, तर पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा, उद्योगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, विशेषतः सगळ्या मेडिकलच्या फॅसिलिटीज इथं मिळायला पाहिजेत यासाठीची त्यांची धावपळ आहे. आणि मला वाटते मागच्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला डायलिसिस युनिटचं त्यांनी उद्घाटन या ठिकाणी करून घेतलं. चंदगडातल्या प्रत्येक माणसाला एकतर आजऱ्याला जायला पाहिजे, नाहीतर गडिंगला जायला पाहिजे, किंवा मग बेळगावला किंवा कोल्हापूरला जायला पाहिजे, अशा पद्धतीची धावपळ होती. तर मला वाटते मागच्या वेळा त्यांच्याच प्रयत्नातनं या ठिकाणी डायलिसिस युनिटचं सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्याच आग्रहामुळं आपण इथं 2 कोटी रुपये आत्ताच्या ज्या काय इमारतीसाठी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण निधी लावला. तो निधी लावल्यानंतर सुद्धा त्यांचं समाधान नाही. त्यांचं म्हणणं की एवढ्यावरती काहीच होत नाही. आता तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आम्ही करणार, पण चंदगडातल्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा दर्जेदार करण्याची जबाबदारी तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा चंदगडकरांनी आशीर्वाद द्यावेत, एवढं काम निश्चितपणानं या राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून सुद्धा मी करणार आहे, एवढी खात्री आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. अनेक विकासाचे प्रश्न आहेत. विशेषतः चंदगडचा माणूस हा साधा माणूस आहे. चंदगडचा माणूस हा भोळा बाबडा माणूस आहे. एकदा एखाद्यावरती विश्वास ठेवला की मोकळेपणानं विश्वास ठेवतोय, आणि एखाद्यावर राग केला तर मग मात्र मनात ठेवून राग करतोय तो चंदगडकर आहे. त्यामुळे या सगळ्या चंदगडकरांच्या विकासासाठी आम्हाला सगळ्यांना जे मोठेपण आपण दिलेत, आमच्या सगळ्यांना जे काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मोठेपण मिळाले, ते लोकांसाठी समर्पित होऊन जेवढं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न आम्ही सगळेच जण करू. वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे प्रश्न आहेत. इरिगेशनच्या प्रश्नामध्ये आदरणीय अण्णा आपण खूप चांगलं काम केलंय. आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः काजूच्या एकूण व्यवसाय, काजू उद्योगावर असणारी एकूण सगळी संकट, आपण सगळेजण एका बाजूला बँकांच्या सगळ्या यंत्रणेच्या जोरावरती अवलंबून आहोत, पण याच ठिकाणी काजू महामंडळ जे आपण स्थापन केलं त्या माध्यमातून अनुदानाचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या सगळ्या प्रोसेसिंग युनिटसाठी मदत करण्याचे पार्ट असतील, या सगळ्यासाठी सुद्धा जे जे करावं लागेल ते करण्यासाठी आदरणीय शिवाभावाने आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नासाठी तुमच्या इतक्याच ताकदीनं आणि शक्तीनं काम करू. आणि चंदगडातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, चंदगडातल्या प्रत्येक तरुणाला आणि भविष्य काळामध्ये प्रत्येक माणसानं चंदगडात यावं. निसर्गानं नटलेलं चंदगड, अतिशय सुंदर अशा पद्धतीचं चंदगड, आणि भविष्य काळामध्ये या सगळ्याचा डेव्हलपमेंटचा मोठा सोर्स असणारं चंदगड आपण सगळेजण डेव्हलप करण्याची सुरुवात सुद्धा आजच्या आजरा अर्बन बँकेच्या नूतन इमारतीच्या निमित्तानं करूया. पूर्वीच्या काळामध्ये अण्णाभाऊनी ज्यावेळेला ही बँक उभा केली त्या काळातल्या चंदगडची जी अवस्था होती आणि आज जे चंदगड आहे, मला असं वाटतंय नूतन इमारतीच्या निमित्तानं आज जो व्यवसाय आहे तो आजचा व्यवसाय पुढच्या अगोदरच्या पेक्षा सुद्धा दसपट वाढला पाहिजे. आपण नवीन घर बांधलं, आपल्या आजूबाजूला चांगल्या सुविधा झाल्या, आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं की काम करण्याचा उत्साह वाढतोय, लोकांचा एक चांगल्या पद्धतीचा पॉझिटिव्ह अशा पद्धतीचा अपिलिंग रिस्पॉन्स तयार होतोय. मला असं वाटतं की आताच्या ठेवी आणि पुढच्या वर्षभरानंतर सुद्धा अण्णा आम्हाला या ठिकाणी बोलवतील त्या दिवशीच्या चंदगडातल्या ठेवींमध्ये सुद्धा अगदी दसपटीनं वाढ झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम इथल्या शाखेनं विजयरावजी पाटील साहेबांना आपण सांगूया, चेअरमन साहेबांना, की आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती, असं आवाहन सुद्धा करतो. तमाम सगळ्या चंदगडवासियांना भविष्य काळातल्या सगळ्या विकासाच्या आपल्या मनात असणाऱ्या कल्पनांना सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय शिवाभाऊ असतील, आदरणीय भरमुआ असतील, आणि आम्ही सगळेच जण घेऊन ताकदीने आणि शक्तीने हे काम करू, एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. बातमी तुमची, साथ आमची.